नमस्कार मित्रांनो, प्रेमाचा आठवडा सुरू झालाय आणि आज आहे रोज डे। पण ही गोष्ट आहे राहुलची, ज्याचं आपल्या शेजारी राहणाऱ्या शिल्पा वहिनींवर मनापासून प्रेम होतं। शिल्पा वहिनी, ज्यांचं सौंदर्य अख्ख्या गल्लीत चर्चेचा विषय होतं। भरलेलं शरीर, नेहमी नेसलेली सुती साडी आणि त्या साडीतून दिसणारी त्यांची मादक कंबर राहुलला रात्री झोपू देत नव्हती। आज शिल्पा वहिनींचे पती गावाला गेले होते आणि राहुलने ठरवलं होतं की आज काहीही करून वहिनींना रोज डे विश करायचा। रात्रीचे 9 वाजले होते। राहुलने एक दाक लाल गुलाब घेतला आणि तो वहिनीच्या दारावर गेला। त्याने हळूच कडी वाजवली। काही क्षणात दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य बघून राहुलचे श्वास रोखले गेले। वहिनींनी रात्रीची नाईट गाऊन घातली होती, ज्याचा गळा थोडा खोल होता। अरे राहुल, यावेळी? वहिनींनी विचारलं। राहुलने अडखळत आपला हात पुढे केला आणि ते गुलाब त्यांना दिलं। वहिनी, आज रोज डे आहे ना, म्हणून तुमच्यासाठी। वहिनीच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य आलं। त्यांनी तो गुलाब घेतला आणि त्याचा दीर्घ सुगंध घेतला। फक्त गुलाब द्यायला आलास की अजून काही? असं म्हणून त्यांनी राहुलला आत घेतलं आणि दरवाजा बंद केला। घरात शांतता होती। वहिनींनी राहुलला सोफ्यावर बसायला सांगितलं आणि स्वतः त्याच्या अगदी जवळ येऊन बसल्या। अंगाला अंगाचा स्पर्श होताच राहुलच्या अंगावर काटा आला। वहिनीच्या अंगातून येणारा तो विशिष्ट सुगंधी साबणाचा वास राहुलला वेड लावत होता। राहुल, तुला माहितीये, मला गुलाबापेक्षा त्याचा स्पर्श जास्त आवडतो, असं म्हणत वहिनींनी राहुलचा हात धरला आणि तो आपल्या गालावर ठेवला। राहुलची बोटं थरथरत होती। वहिनींनी त्याचं गुलाब घेतलं आणि त्याच्या पाकळ्या राहुलच्या गळ्यावरून फिरवायला सुरुवात केली। काय झालं राहुल, मघाशी तर खूप धीट वाटत होतास? वहिनींचा आवाज आता अधिक मादक झाला होता। त्यांनी राहुलच्या डोळ्यात रोखून पाहिलं आणि त्यांच्यातील अंतर आता हळूहळू संपू लागलं होतं। वहिनींनी हळूच राहुलच्या शर्टची वरची बटणं उघडली। राहुलनेही आता हिंमत केली आणि वहिनीच्या कंबरेवर हात ठेवला। त्यांच्या रेशमी स्पर्शाने राहुलच्या शरीरात एक वीज सळसळली। वहिनींनी त्याला बेडरूममध्ये नेलं, जिथे फक्त झिरोचा बल्ब जळत होता। वातावरण आता पूर्णपणे शृंगारिक झालं होतं। राहुलने गुलाबाच्या पाकळ्या वहिनीच्या अंगावर उडवल्या। वहिनी, तुम्ही या गुलाबापेक्षाही जास्त मऊ आहात, राहुल पुटपुटला। वहिनींनी त्याला स्वतःकडे ओढलं आणि त्या रात्री, रोज डेचं औचित्य साधून त्यांनी प्रेमाच्या सर्व सीमा ओलांडल्या। तो स्पर्श, तो सुगंध आणि ती रात्र, राहुलसाठी जणू एखादं स्वप्नच होतं। पहाटेचा प्रकाश खिडकीतून आत येत होता। राहुल अजूनही वहिनीच्या कुशीत होता। वहिनींनी त्याच्या कपाळावर मुका घेतला आणि म्हणाल्या, हा रोज डे मी कधीच विसरणार नाही। मित्रांनो, तर ही होती राहुल आणि त्याच्या शेजारच्या वहिनींची एक मादक कथा। तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।